बघा कसे पेढे बनवायचे काम चाललंय. आणि इकडे स्वयंपाक बी झाला आणि पेढा रे पेढा मस्त वेगळी कसे पेढे आणि छान असे गोल बनवून घेते. हो सगळ्यात शेवट बघा त्याच्यावर एखाद्या पेढ्या कशी डिझाईन कशी काढायची ते पण बघूया. बर असे गोल स्पेशल खव्याचे पेढे कसे झाले बघा. आणि ह्यालाच अशी छान हा गलास आहे असा डिझाईनचा बघा. तुम्हाला डिझाईन पेढ्यांची काढायची असेल तर असा गलास डिझाईनचा तर पेढ्यावरती अशी डिझाईन उठवायची. हे बघा अशी पेढ्यांना डिझाईन करून घ्यायची. चला करा घ्या. स्वयंपाक चालला इकडे पेढ चाललाय का डिझाईन कशी वरती मस्त मस्त. चला मित्रांनो आज काहीतरी आपण गोड बनवूया. दादीच्या बर्थडे स्पेशल आज काहीतरी गोडधोड बनवायचं चालले आपल्या घरच्या घरी छानपैकी. त्याकरता मित्रांनो इलायची घेतली. इलायची घेतलेली ह्याच्यामध्ये वाटत नाही म्हणून ह्याच्यामध्ये आपण ह्याला साखर टाकलेली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण काय बनवणार आहे आज. हे काय हे काय आहे खवा. तुम्ही म्हणता गुळ आहे. गुळ नाहीये मित्रांनो. आज आपल्याला खव्याचे पेढे बनवायचे आहेत मस्तपैकी आहे का नाही. छानपैकी खवा. आता ह्याच्यामध्ये चांगला आपण हलवा कसा बनवतो गाजराचा तसा तुपामध्ये चांगला असा विथळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी ही साखर आणि इलायची वाटून घेते चांगली मिक्सरला. आणि हे कसे पेढे बनतात ते आपण घरच्या पद्धतीने एकदम स्पेशल खव्याचे पेढे कसे बनतात बघा. ते मस्त गावरान गावठी तूप 2 चमचे टाकल्यात आणि आता खवा आपल्याला ह्याच्यामध्ये असं टाकून तुपामध्ये मस्त असा विथळून घ्यायचा सगळा. ह्याला मिडियम गॅसवर एकदम बारीक गॅसवर चांगला असा भाजू लालसरपणा असा येतोपर्यंत खवा चांगला तुपात परतू घ्यायचा. आणि परत आल्यानंतर मग विलायची पूड आणि साखर टाकून मस्त एक देऊ मिश्रण करून घ्यायचं. थंड झाल्यावर छान असे मस्त आकार देऊन पेढे बनवायचे. तर मिडियम गॅसवर खवा परतायचं सगळ्यात महत्वाचं असतं. तर खवा बघा आता तूप टाकल्यामुळे कसा विथळला कसा ढेकळं होतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं असं विचारते. तर असं त्याला चांगलं छानपैकी आपण गाजराच्या हलव्याला जसा परतू घेतो तसा ब्राऊन कलर येतो ह्याला परतू घ्यायचं. मस्त सर्व एकसारखं हलवत राहायचं. बघा कसं आहे मित्रांनो बघा परतत राहायचं. अर्धा किलो खवा आणि त्याच्यात निम्मी साखर टाकून विलायची पावडर टाकून मस्तपैकी खव्याचे पेढे कसे बनवायचे काम चालू घरच्या घरी नाही. आपण आता त्याचे किती पेढे बनतात कसे साखरेचं प्रमाण तर तुम्हाला सांगितलं. निम्म्याने घ्यायचं जसं गोड वाटेल तुमच्या चवीनुसार तसं गोडीनुसार तर टाकत राहायचं. आणि हे बघा हे पूर्ण खवा होता खव्याचा पूर्ण बघा कसं झालंय. तुपा कसं झालंय का नाही पूर्ण असं वाटते तुपच आहे. खव्याचे पेढे मस्तपैकी बनवायचे आहे खव्याचे पेढे. तर मस्त हे झाले परतून ह्याच्यामध्ये विलायची पावडर आणि साखर चवीनुसार पेढ्याला लागेल अशी साखर टाकायचं आणि ते सर्व परत एकजीव करून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हो झाला पेढ्याचं मिश्रण तयार. मस्त साखरेमुळे जरा पातळ होतं. आता व्यवस्थित परतू घ्यायचं म्हणजे घटपणा येतो पर्यंत. आणि थंड झालं की थोडं ताटात ओतले की थंड होतं म्हणजे पेढे कर बनवायचे. कसं वाटतं मित्रांनो पेढ्याचे मिश्रण. आता हे पेढ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि मस्तपैकी ताटात आता ओतून घेऊया. हे मस्तपैकी ताटात ओतून घेतलेलं आहे आणि थोडस थंड झालं. पेढे गोल गोल बांधून ह्याला आकार डिझाईन कशी वरून काढायची ते हे तुम्हाला मी बघूया. पेढ्यांवरची डिझाईन कसे बांधतात पेढे. पेढ्याचं मिश्रण झालं घट झालं लागले घट व्हायला का नाही. एकदम थंड थोडं गरम आहे की असे छानपैकी पेढे बांधू का. असे पेढे सगळे बांधून घ्यायचे आपल्या पूर्ण गार झालं की ते कसे असे इकायला असंच मोठ्या मोठ्या ढिपे असतात आणि त्याचे पेढे बांधतात. असं मस्त थंड करून एकदम घट्ट होणार ते. कलर पण कसा ब्राऊन आलाय सांगा कंदी पेढ्यासारखे खव्याचे पेढे आहेत मॅडम.
खव्याची पेढ्याची रेसिपी अशीच असते आणि असाच कलर येणार. कंदी पेढे म्हणते ह्याला, खवा कंदी. खवा पेढा, खव्याची पेढे रेसिपी. मी तर ह्याच्यामध्ये दूध झाले का पेढे बनवून? झाले सगळे छान छान पेढे. किती झाले बरं अंदाजे पेढे? मोजले नाही मी, झाले असे 50. अर्धा किलो खव्याचे मित्रांनो 50 पेढे झालेले आहेत. मस्तपैकी घरच्या घरी पेढ्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि साधी सोपी पद्धत, खवा आणायचा आणि बनवायची. या पेढे खायला छान छान.